आणि आता आपण बघूयात अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यात जो कलगीतुरा सुरू आहे त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। मी फरार झालो नव्हतो, उलट मिटकरीच घाबरले आणि शौचालयात लपून बसले। मिटकरी कुठेही भेटले तरी तुडवणार, कर्णबाळा धुंबळे यांचं पुन्हा मिटकरींना आव्हान। आरोपी पंकज साबळेंना अटक व्हावी, अमोल मिटकरींचा सवाल। तर हल्ल्यामागे राज ठाकरेत मास्टरमाइंड, मला मारण्याची सुपारी दिल्याचं मनसे कार्यकर्ते म्हणाले। मिटकरींचा आरोप। लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मृत्यूवर बोलून संदीप देशपांडे राजकारण करतायत, अशा वात्रट लोकांमुळे पक्ष डबघाईला आला, अमोल मिटकरींची संदीप देशपांडेंवर टीका। अमोल मिटकरींना तुडवणार, कुत्र्यासारखं मारणार, मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा धुंबळेंची मिटकरींना जाहीर धमकी। भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं, कर्णबाळा एका बापाची औलाद असेल तर त्याने समोरासमोर यावं, कर्णबाळा धुंबळेंच्या धमकीनंतर अमोल मिटकरींचं आव्हान। अमोल मिटकरींनी माझा चेहरा नीट बघावा, नाद करायचा नाही आमचा, गाठ कर्णाबरोबर आहे, शड्डू ठोकत कर्णबाळा धुंबळेंचा इशारा। तर माझ्या हत्येचा कट होता, माझ्यावर हल्ला करण्याची अवकात नाही, अमोल मिटकरींचं धुंबळेंना उत्तर। जय मालोकार मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं आमदार मिटकरी, उमेश पाटील, अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर काम बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, बावनकुळेंचा सल्ला। राज ठाकरे अनेक वेळा अनेकांची मिमिक्री करतात, त्यामुळे 100% विरोधकांच्या मनात भय निर्माण, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया।